विठुराया, मोठ्या बहिणी आनंदी त्या आहेतच, पण निरोगी आणि दीर्घ आयुष्य ठेव. कसलेही संकट येऊ देऊ नको. थोड्या रागवतात माझ्यावर, पण ठीक आहे. आपल्या माणसांवर नाही ओरडणार तर कुणावर ओरडणार? काय करतेस ग इथं? विठुराया पुढे काय माझ्या तक्रारी करतेस का? कर 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 तक्रार माझ्या पुढे कर. अहो मोठ्या बाई तसं नाही. हे बाबू, हे काय आणलं यांनी? जाऊ दे, माफ कर. जावई बापू, ही कोण माणसं आणलीत? आणि हे डीजे बीजे काय? अहो सासूबाई, आमचा आनंद असा एकदम फ्लो मध्ये वाहतोय. अहो कारण तुमचा बर्थडे आहे ना, बर्थडे. अहो सासूबाई, तुम्ही ना आपल्या मंदिर कमिटीच्या सर्व आहात. आपल्या विठूच्या वाडीची शान आहात, आमच्या सासूबाई आहात आणि एकदम महान आहात सासूबाई. म्हणून तुमच्या बर्थडेला डीजे लावलाय. सेलिब्रेशन मस्त झालं पाहिजे की नाही, म्हणून पब्लिक नाचते. सासूबाई, तुम्ही पण चला थोडस असं करायला. मी नसते नाचत. नाही हो नाही, मी तिकडे थोरली सुने अशी कशी नाचणार मी? चला ना सासूबाई. बरं थांब, एक मिनिट थांब. पांढराकीन बाई, नाही. पांढराकीन बाई, इकडे या पटकन या. या. काय झालं? अहो एवढा डीजे लावलाय, सासूबाईंना सांगा ना नाचायला. तुमचं ऐकतील, सांगा. मोठ्या बाई, नाही. आव, तुमच्यासाठी नसेल पण आमच्यासाठी मोठा दिवस आहे. थोडस नाचलं तर काय होणार आहे? नाच की थोडस. चला नाही थोडस. मोठ्या बाई, नाही. थोडं. अरे वा, डीजे आणलाय का? आई चल नाचायला. आई चल. चल नाचायला चल. साप. आपल्या घरात साप आलाय. साप. असं साप बघितल्यासारखी काय बोलतेय? अगं घरात नाग आहे. नाग. आकडीवाला नाग आहे. तू आकडा पाहिला का त्याचा? अहो ते काय महत्वाचं आहे का? साप आहे ना घरात. या लवकर बघा. सासूबाई, मला काय वाटतंय की तुमच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला हार्दिक अभिनंदन करायला आलंय बहुतेक. जावई, पिंकू महाराज शेतावर गेले म्हणजे शकुंतला काकी एकट्यात घरात. काकू आतमध्ये नाक कुठं आहे तो? चौकात बघितलं मी. चौकात. मी आतमध्ये जातो पहिल्या. काकूच्या खोलीत जावं लागेल. चल. अगं मी येते तुझ्यासोबत. मी येते. बरं घाबरू नको. आदोक्षेश तू नको. नाही समोर नाही. आदोक्षेश, मेवणे साहेब जरा सांभाळून इकडे तिकडे बघा. हळू. आधू जपून. सांभाळून बघा. घाबरू नको तू. बघतो बरोबर ते सापाला.
आदू नाही, नाही, काय नाहीये काय नाहीये काय नाहीये काय काय नाही तू इकडे बघ आपल्या खोलीत बघ शकुंतला काकूच्या इथे बघतो तू हळू जा हो जातो हळू बघ. तू सांभाळून जा सांभाळून जातो आई अगं आई थांब मी आलो सासूबाई ए तू 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 थांब कुठे साप कुठे नारायणी कुठे बघितलं अगं इथे कुठेतरी होता आई अगं कोपऱ्यात नको जाऊ तिकडे नको नको का कुठे कुठे बघितलं बाई? इकडे कोपऱ्यात होता इथं कोपऱ्यात जावई बापू जावई बापू बापरे साप नाही आपण विंग्यासारखं रे आपण हत्ती डायनासॉर मगर कशालाच घाबरायचं नाही साप काठी कुठे इथं खाली बघा ते कोपऱ्यात होता वाटतं नारायणी इथं खाली पाहिला धरा 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 हे हात तो रक्षक आहे विध्वंसक नाही आपल्या दिग्रसकरांच्या इस्टेटीच्या या पहारेकऱ्याला रक्षक धर्म नीट कळतो या घराच्या रक्षणाची जबाबदारी जशी त्याची आहे तशी तुझी आहे हे त्याला कळतं स्वप्नात दिसला होता तसा राखणदार असेल का तू नागराज तुमचं अस्तित्व या वास्तूला सुरक्षित ठेवतं देवतुल्य संरक्षणाची जाणीव करून देतं तुमचं रक्षण अखंड सुरू राहो मी तुम्हाला विनंती करते तुम्ही तुमच्या घरी परत जा आणि तुमचा आशीर्वाद रूपी कवच या घरावर कायम असू द्या हर हर महादेव वहिनी या बसा वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यावर विठुरायाची कृपादृष्टी अखंड राहो रामकृष्ण हरी शुभेच्छांसाठी आभार इंदू सगळं स्वयंपाक फार छान झालाय बरं का मोठे बाई आपण फार नशिबान आहोत आपल्याला इंदू सारखी सुगरण सून मिळाली खरंय तुझं पण ते अंगी लागलं पण पाहिजे ना तुझ्या चुलत सासूबाई आमचं अनुमोदन आहे तुम्हाला पण तुम्ही तिन्ही तरी काळ हेच का घोकत असताना तेच कळत नाही आदू झालं का जेवण नाही तुझं जेवण झालं ना की पटकन निघायचंय तुला इथं बसून इंदूला डिस्टर्ब नको करूस लवकर कसं करू जेवण इतकं टेस्टी जेवण बनवलंय माझ्या बायकोने आणि तुम्हाला सांगू इंदूच्या हाताला ना आता शकू काकूच्या हातासारखी चव येते
खरं आहे बघ तुझं. आजचा केक इंदू फार छान झाला होता बरं का. हा डॉक्टर, तू तर म्हणाला होतास बाहेरून विकत आणला म्हणून. बाहेरून कशाला? इंदूने घरीच केला होता केक. बाहेर मिळतो तसा अगदी सेम टू सेम केक इंदीनी घरीच केलता मोठ्या बाई. हा डॉक्टर, लग्न झाल्यानंतर लईच खोटं बोलायला लागलायस तू. वाढदिवसाच्या दिवशी आईला चांगलं गिफ्ट दिलंस. अगं नाही तसं नाही. आई ऐकून तर घे. आई आई ऐकून तर. गरज सरून ही कार्टी खपो. हिच्यामुळे माझं पोरग माझ्याशी खोटं बोलायला लागलंय. नाही, या कार्टीचा ना काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. कोण आहे? मी आहे. मी खोलीत नाहीये. आई अगं दार उघड ना प्लीज. नाही उघडणार. प्लीज. काय आता आला असशील काहीतरी खोटं नाटं बोलायला. आई मी खरं बोलणार, फक्त तू चिडू नको. खरं बोलणार म्हणे. तुझ्या बायकोचा खोटं बोलण्याचा गुण बरोबर उचललायस तू. आई इंदू कधीच खोटं बोलत नाही. बापरे, बायकोची एवढी तरफदारी. आई तू तिच्यावर का खार खाऊन असतस ग? पोरगी मला यापूर्वी पण कधी आवडली नाही आणि यानंतरही कधी आवडणार नाही. अगं पण ती एवढी धडपड करते तुझ्यासाठी, तरी पण. काय करते? काय करते ते सोड. आधी मला सांग, तू माझ्याशी खोटं का बोललास? कारण मी खरं बोललो असतो तर तू केक खाल्लाच नसता तू. आणि इंदूला पण वाईट वाटलं असतं. बायकोला वाईट वाटेल याची काळजी, आणि आईला काय वाटतंय याच्याने काहीच फरक पडत. आई तसं काही नाहीये. तसंच आहे ना, तसंच आहे. मला काय माहिती नाही का? आधी मला सांग, तू माझ्याशी खोटं का बोललास? तुझ्या बायकोला बरं वाटावं म्हणून तू माझ्याशी खोटं बोललास ना? आई अगं मी खोटं बोललो, कारण नाहीतर तू केकच खाल्ला नसता. आणि तिने एवढं प्रेमाने बनवलेल्या केकला नाकारलंच असतं ना तू. कुणी सांगावं, मी खाल्ला पण असता. मला नाही वाटत. असं का? आता मी काय करणार किंवा काय नाही करणार ते तू ठरवणार का? एवढं मोठं झालं का माझं बाळ? आई तसं नाहीये काही. तसंच आहे. खोटं बोलून केक खायला घातला त्याचा पश्चाताप तर नाहीच, वर माझ्या समोर तिची बाजू घेतोस. आई तू त्याच्याबद्दल उगाच गैरसमज करून घेते. इंदू चांगली आहे. इंदू चांगली आहे, मग तुझी आई वाईट. कळलं? मी वाईट आहे. हा कळलं? बस बस झालं आता. ऐकून तर घे. नाही नाही, निघ तू, मला झोपायचे. आई तू जा म्हणलं ना. जातो.
आज तू इंदूचा द्वेष करते, पण एक दिवस नक्की येईल जेव्हा तू इंदूचं भरभरून कौतुक करशील. दिग्रसकरांची साक्षात लक्ष्मी, तू फक्त या घराची सोन नाहीस, या घराची रक्षण करती, या घराची खरी वारसदार आहेस. आणि हे तू तुझ्या कर्तृत्वाने सिद्ध केलंयस. खरं सांगतो, माझ्या पूर्वजांची पुण्याई मोठी म्हणून तू या घरात सून म्हणून माप ओलांडलंय. आज तू जे काही केलंयस ते पुण्याईचाही मान वाढवणार आहे. खरं सांगतो, तू या घराच्या रक्षणकर्त्याचं रक्षण केलंयस. आता मला या घराची काळजी नाही, पण तू निश्चिंत राहू नकोस. संकट येतील, सतर्क रहा. राम कृष्ण हरी. गोविंद महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. धनी, चहा घेणार का? चहा घेणार ना, घेणार. चहा घेणार. दोन कप कशाला? एकाच कपात चहा घेऊ. ऐसे कैसे? आदमी 2 और कप एकच? ऐसा नहीं चलेगा. ऐसे चलेगा, क्योंकि एक कप में चाय पीने से प्यार बढ़ता है. माहिती आहे मला. मग माहिती आहे ना. आदू, अरे हे नाटक करत बसू आणि चहा थंड होईल. पिऊन घे. आदू, तुला एक गोष्ट सांगायची होती. सांग की मग. आपल्या घरात नाग आला होता ना. अरे हो, इंदू कुठे गेला का नंतर तो? आम्हाला तर काही दिसलाच नाही. आकडी होते का त्याच्यावर? आणि तो गेला कसा? मला दिसला. तुला? किचन मध्ये. मी हात जोडून विनंती केली आणि मग तो गेला. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही तुमच्या घरी परत जा. बापरे इंदू, किती डेंजरस तू. तुला भीती नाही का वाटली तो चावेल बिवेल म्हणून? असं होणं शक्यच नाही, कारण तो आपल्या घराचा राखणदार होता. आणि ही गोष्ट मला गोविंद महाराज दिग्रसकरांनी सांगितली आहे. माझे आजी सासरे. काय इंदू, तू बरी आहेस ना? म्हणजे तू त्यांना कसं काय भेटू शकतेस? स्वप्नात. घाबरू नकोस त्याला तू.
तो रक्षक आहे, विध्वंसक नाही. या आपल्या घराकडं कोणीही वाईट नजरेनं बघू नये म्हणून हा इथं उभा आहे. इंदू, आजोबांनी दृष्टांत दिलाय तुला. ही खूप मोठी गोष्ट आहे माहिती. त्यांचा आशीर्वाद आहे तुझ्यावर. आणि त्यांना सुद्धा हेच वाटत असणार की तू या दिग्रसकर घराण्याची सून व्हावीस म्हणून तर शक्य झालंय. इंदू, तू खूप पुण्यवान आहेस माहिती. आता सगळं चांगलं होणार बघ. आदू, चांगलं होईलच, पण त्याआधी मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार. सतर्क राहायला सांगितलंय गोविंद महाराजांनी.